ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या हिंगोली गावाची, जिथे एक साधारण कुटुंब आपले जीवन जगत होते. पण ती रात्र जी त्यांच्या जीवनाला पूर्णपणे संपवणार होती आणि हळूहळू त्यांच्या जवळ येत होती. करण शर्मा, त्यांची बायको आरती आणि त्यांचा छोटा मुलगा आरव सर्व आनंदी राहायचे. आरती स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवत होती. माहिती नाही सोसायटीमध्ये प्रत्येकाच्या घरात नोकराणी येते, पण माझ्या घरात कोणी का नाही येत? प्रत्येक वेळेला नकार करतात. अरे, मी मदन हाऊसकीपिंग एजन्सीशी बोललो आहे. ते लवकरच कोणते तरी कामवाले पाठवतील. करण आणि आरती बोलतच होते की तेवढ्यातच त्यांच्या दरवाजावरती आवाज येतो. करण दरवाजा उघडतो आणि समोर एक बाई उभी होती. तिचा चेहरा थोडा रहस्यमय होता. हो, तुम्ही कोण? मी शांती, नोकराणी आहे. मला मदन हाऊसकीपिंग एजन्सीने मला पाठवलंय. तुम्हाला नोकराणी हवी आहे ना? हो, पण तुम्ही कुठून आहात? माझं गाव खूप लांब आहे साहेब. कधीपासून जेवण बनवत आहात? मागच्या 10 वर्षापासून. ठीक आहे शांती, एक टेस्ट दे. आता आमच्यासाठी पनीर टिक्का मसाला बनव आणि जर आवडलं तर आजपासूनच काम चालू कर. शांती स्वयंपाकघरामध्ये जाते आणि पनीर टिक्का मसाला बनवते. तिची प्रत्येक गोष्ट आणि तिची प्रत्येक हालचाल एकदम रहस्यमय आहे. जेवण तयार होतं आणि ती सर्वांना देते. वाव, खूप टेस्टी आहे. शांती, तू आजपासूनच काम चालू कर. पण माझं घर खूप लांब आहे. मी रोज तिथे नाही जाऊ शकत. काही गोष्ट नाही, तू इथेच थांब. ते आहे तुझी खोली. आरती शांतीला एक घरात खोली देते. शांती त्या खोलीत निघून जाते. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतच होता आणि रात्र एकदम दाट होत होती. सीमा, घरातली जुनी नोकराणी जी आता काम सोडून जात होती, ती आपलं काही सामान घेण्यासाठी शांतीच्या खोलीत जाते. तर ती बघते शांती आरशासमोर उभी होती आणि आपल्या केसामध्ये कंघी करत होती. पण त्या आरशामध्ये जो चेहरा दिसते तो मनुष्याचा नाही, पण की लाल होता. लाल आणि एकदम गंभीर डोळे आणि पिवळा चेहरा आणि बाहेर निघालेले एकदम नुकीले दात. ते भीतीदायक चेहरा आणि ती सीमाला बघून हसत होती. भूत, भूत, वाचवा! सीमा घाबरूनच ओरडतच घराच्या बाहेर येते आणि घरातली सर्व लोक तिच्याजवळ येऊन एकत्र येतात आणि हवेमध्ये एक वेगळीच शांतता पसरते. अरे, काय झालं सीमा? ते शांती ती माणूस नाहीये, ती भूत आहे. तिचा चेहरा खूप भीतीदायक होता. सीमाचं बोलणं ऐकून करण, आरती आणि बाकी लोक शांतीच्या खोलीत जातात. पण तिथे शांती फक्त कंघी करत होती आणि तिचा चेहरा सामान्य होता आणि कोणताच भूत या निशाण तिच्या चेहऱ्यावर नव्हता. भूत, भूत, हे कसं होऊ शकते? आरशामध्ये तिचा भूतिया चेहरा होता. तू काम सोडून जातेस ह्याचा अर्थ हे नाही की दुसऱ्यांवरती आरोप लावायचा. चुपचाप आपलं सामान उचल आणि निघून जा इथून. सीमा आपलं सामान उचलते आणि घाबरत घाबरत घराच्या बाहेर निघून जाते आणि एका शांत जागेवरनं जात असते आणि शांतीचा तो भीतीदायक चेहरा सारखा तिच्या चेहऱ्यासमोर येत होता. तेवढ्यातच तिला शांतीचा आवाज ऐकायला येतो. सीमा, सीमा! हे तर शांतीचा आवाज आहे. सीमा घाबरत घाबरत मागे वळून बघते, पण मागे कोणीच नव्हतं. ती सर्वीकडे नजर टाकते, पण शांती कुठेच नव्हती. तेवढ्यातच एक भयानक आवाज येते. एकदा वरती बघ. सीमा वरती बघते आणि तिचे हृदयाचे ठोके वाढतात. शांती एका झाडावरती उलटी लटकलेली होती. तिचा भीतीदायक चेहरा आहे आणि लाल लाल डोळे आहेत आणि पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आहे. ती हसत आहे. मला सोड, मी तुझं काय वाईट केलं आहे? तूने आरतीला माझ्याबद्दल सांगून चुकी केलीस. आता त्याची शिक्षा घे. शांती सीमाचा गळा पकडते आणि तिला हवेमध्ये उचलते आणि सीमाचे डोळे बाहेर येतात आणि ती तशीच तडपतच आपला जीव सोडते.
रात्रीची शांतता होती. करण आपल्या माळ्यावरती फिरताच फोनवरती बोलत होता. तेवढ्यातच त्याला त्या माळ्याच्या कोण्यावरती एक अंधारात बाई दिसते. मोकळे केस, सफेद साडी, पण तिचा चेहरा नव्हता दिसत. हवेमध्ये वेगळ्या प्रकारचा थंडावा येत होता. कोण आहे तिकडे? ती बाई काहीच नाही बोलत. करण तिच्या जवळ जातो आणि तो बघतो की ती शांती आहे, पण तिचे केस आता बांधलेले होते आणि ती लाल साडीमध्ये होती. तू इकडे? मग ती बाई कुठे गेली जिला मी आता पाहिलं? ती तर पांढऱ्या साडीत होती. ती मीच होती साहेब. अंधारामध्ये तुम्हाला नीट दिसलं नसेल. तू इकडे काय करत आहेस? जा, जेवण बनव, मला भूक लागली खूप. शांती चुपचाप स्वयंपाक बनवायला निघून जाते, पण करणच्या मनामध्ये एक संशय येतो आणि तो मागे वळून बघतो तर तिथे एक काळी मांजर मेलेली होती आणि तिचं शरीर जसं कोणीतरी फाडून खाल्लं आहे. इथं तर आता शांती उभी होती, म्हणजे शांतीच ती. कुटुंब जेवण करत होतं. शांती एकदम शांत उभी होती आणि शांतीच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक होती. शांती, तू पण जेवून घे. नाही, मी जेवली. काय? नाही, म्हणजे मला भूक नाही आहे. तुम्ही खावा ना. शांतीचं बोलणं ऐकून करणचा संशय अजूनच पक्का होत चालला होता. काय शांतीने खरंच ती काळी मांजर खाल्ली होती? तो शांत होतो आणि चुपचाप झोपायला निघून जातो. पण रात्र अजूनच गंभीर होणार होती. सकाळ झाली आहे आणि करण आता ऑफिसला जायची तयारी करत होता. पण त्याच्या डोक्यामध्ये अजूनही सीमाचा प्रश्न उलझलेला होता. शांती भूत आहे आणि रात्री माळ्यावरती केस मोकळे सोडलेली ती बाई, काय ती खरंच शांती होती? मला शांतीबद्दल काहीतरी विचित्र वाटत आहे. आज संध्याकाळी मी मदन हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये ह्याच्याबद्दल माहिती काढतो. तोपर्यंत तू हिच्यावर नीट लक्ष ठेव. करणचं बोलणं शांती आपल्या खोलीमध्ये शांततेत ऐकत होती आणि तिचे डोळे लाल होतात आणि तिच्या चेहऱ्यावरती एकदम भीतीदायक हास्य येतो. ती काहीतरी युक्ती लढवत होती. करण ऑफिसला निघून जातो. आरती पूर्ण दिवस शांतीवरती नजर ठेवते, पण तिला काहीच भूतिया दिसत नव्हतं. संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य मावळणारच होता आणि करण जेवण करत होता. तेवढ्यातच त्याला तहान लागते. शांतीताई, पाणी द्या ना. अचानक आरवच्या समोर खूप सारे केस लटकताना दिसतात. तो घाबरतच वरती बघतो. शांती? पण ती शांती नव्हती. ती एक भूतिया आकृती होती, ती पण उलटी लटकलेली. आरव खूप जास्त घाबरायला लागतो. भूत आई! आणि शांती आरवचा पाय पकडून आपल्या अंधाराच्या खोलीमध्ये खेचत घेऊन जाते. आरव ओरडतो, पण त्याला वाचवायला कोणीच नव्हतं, कारण आरती काहीतरी कामाने बाहेर निघून गेली होती. काही वेळानंतर दरवाजावरती आवाज येतो. शांती दरवाजा उघडते आणि समोर आरती होती. गरमागरम समोसे आणले आहेत. चल शांती, तू पण खाऊन घे. नाही, मी आपलं जेवण जेवते. पण घरात तर काहीच नव्हतं खाण्यासाठी. तर तू काय खातेस? आरती शांतीच्या खोलीत जाते आणि तिकडचं दृश्य बघून तिचं मन, हृदय सगळं थांबतं. आरव मेलेला पडला होता. त्याचं शरीर जसं कोणीतरी फाडून खाल्लं होतं. आरती घाबरत मागे जाते आणि शांती आता तिच्या प्रत्यक्षात रूपात आली होती. लाल डोळे आणि रक्ताने माखलेल्या चेहऱ्यासोबत ती खूप मोठमोठ्याने हसत होती. नाही नाही. शांती आरतीच्या शरीरात प्रवेश करून जाते आणि आरती तडपायला लागते आणि काही वेळातच आरतीच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातात. हात पाय सर्व काही वेगळं होतं. करण ऑफिसमधून परत येताना शांतीच्या बद्दल माहिती करण्यासाठी मदन हाऊसकीपिंग एजन्सी पोहोचतो. तर तो तिथे ॲडमिनशी बोलतो. नाही सर, आम्ही तर तुमच्याकडे कोणतीच नोकरानी नाही पाठवली. मग ती शांती कोण आहे? तिने तर बोललो होतं की तुम्हीच तिला पाठवलं आहे.
तुम्हाला तिला कामावर ठेवायच्या आधी आमच्याशी कन्फर्म करायला पाहिजे होतं. करणचं हृदय जोरजोरात धडकायला लागतं. तो जोरातच आपल्या घराकडे पळ घेतो. भीती आणि बेचैनीने तो पूर्ण भरलेला होता. तो जसाच घरी पोचतो, दरवाजाची घंटी वाजवतो आणि काही वेळातच शांती दरवाजा उघडते. तू कोण आहेस? खरं खरं सांग. मला सगळं माहिती झालं आहे. तुला मदन हाऊसकीपिंग वाल्यांनी नाही पाठवलं आहे. तू कोण आहेस? साहेब, हे मी नंतर सांगेन. आरती दीदीला कोणीतरी मारलं आणि आरवलाही. ते बघा. करण बघतो आरती आणि आरव दोघेही मृत्यू पावले होते. त्यांच्या शरीराला बघून असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी नोचून नोचून खाल्लं असेल. कोणी मारलं माझ्या बायको आणि मुलाला? वरती बसला आहे खोलीमध्ये. त्याला मी बंद करून ठेवलं आहे. करण रागातच वरच्या खोलीकडे धावतो आणि शांती त्याच्या मागे मागे जाते. तो दरवाजा उघडतो आणि बघतो की खोलीमध्ये शांतीच बसली आहे, ती पण मान खाली करून. करण घाबरतच मागे बघतो तर मागे पण शांतीच उभी होती. कोण आहेस तू? कन्नूला ओळखतोस? तुला हिच्याबद्दल कसं माहिती आहे? मी अनु आहे. अनु? तू? हा, मी. 10 वर्षांआधी आपल्या हातांनी तिला मारलं होतं मी. आजपासून 10 वर्षाआधी अनु करणच्या इथे नोकराणी होती. करणची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने अनुला लग्नाचा झासा दिला आणि तिच्याशी संबंध बनवले. त्याने अनु गर्भवती झाली. मी गर्भवती आहे. 7वा महिना चालू आहे. मी तर आपल्या मुलाचं नाव सुद्धा ठरवलं आहे. करण आणि अन्नू #कन्नू. आहे सर्व तर ठीक आहे, पण तू लग्न कधी करशील? अनु नेहमीच करणवरती लग्नासाठी दबाव बनवायची, पण करण नेहमीच तिला झासा द्यायचा. पण एके दिवशी त्याने अनुला वरून धक्का दिला आणि अनु मरून जाते. माझ्या सोबत माझं बाळही मरतंय. मी नक्कीच परत येणार आणि तुझा पूर्ण कुटुंबाचा नाश करून टाकेन. मी परत आली आहे. मला माफ करून टाक मला. करण धावण्याचा प्रयत्न करतो, पण शांती त्याचा गला पकडून त्याला हवेमध्ये उचलते. काही वेळातच करणचं हृदय शांत होतं आणि शांती ती तिथून गायब होऊन जाते.